कृष्णारी. 642 नंबर पान. हा अभंग सुरुवात करत आहोत. सुटयाचा काय करीतो उपाय, तो हे देखे पाय गोविले. ऐशिया दुःखाचे सापडलो संधी, हरपले बुद्धी बळ माझे. प्रारब्ध क्रियमान संचिताचे, ओढते ठाईचे आले साचे. विधी निषेधाचे सापडलो चपे, एके एका लोपे निवडेना. सारावे ते वाडे त्याची याशी अंगे, तृष्णीच्या संगे दुःखी झालो. तुका म्हणे आता करी सोडवन, सर्व शक्तीन झालो देवा. या प्रपंचातून मी सुटण्याचा जो जो प्रयत्न करतो तो माझे पाय अधिकच गुंतले जातात. दुःखाच्या अशा जाळ्यात सापडलो आहे की त्यातून सुटण्यासाठी माझी बुद्धी चालत नाही. प्रारब्ध क्रियमान व संचिताचे दुःख माझ्याकडे धाव घेत आहे. मी विधी निषेधाच्या गुंत्यात सापडलो आहे. प्रपंचे कटकटी एक एक करी संपवाव्यात तो अधिकच वाटतात. तुको म्हणतात, हे परमेश्वरा तूच आता यातून सोडव, कारण मी शक्तिहीन झालो आहे. भय वाटे पर न सुट्या संसार, ऐसा पडी लोकाचनी करी धावा म्हणूनी. विचारिता काय येतो हे मन हाती नाही, तुका म्हणे देवा येते न पुरे रिगावा. संसारातील दुःख यातना पाहून भय वाटते, पण हा संसार काही केला सुटत नाही. मी अशा काचनेत सापडलो आहे, म्हणून हे विठ्ठला तू धाव घे. यातून सुटण्याचा मी खूप विचार करतो, पण माझे मन ऐकत नाही. तुको म्हणतात, ते विठ्ठला माझी बुद्धी चांगल्या मार्गाला वळत नाही. एक एक पांडुरंगा घे उचलून ओ संगा, ऐशी या सोनिया वेशी दिसतो मी परदेशी. उगवणी गोवा सोडवून न्यावे देवा, तुझाड काय बळ करी ऐसे नाही. तुका म्हणे ऋषिकेशी काय उशीर लाविलाशी. हे पांडुरंगा ये आणि मला उचलून कडेवर घे. मी तुझा दास आहे तरी मी अनाथ आहे. या संसारातून सोडव, कारण मी यामध्ये गोवलो गेलो आहे. तुला अडविण्याची शक्ती कोणामध्येही नाही. तुको म्हणतात, हे ऋषिकेशी आता उशीर का लावतोस. माझे विठ्ठल माऊली प्रेम पाना पानायली. काकोळणी लावेस्तनी न वजे दुरी जवळुनी. केली पूर्वी आळी नवे निष्ठुर कोवळी. तुका म्हणे घास मुखी घाली ब्रह्मरस. माझी विठाई माऊली माझ्यासाठी प्रेम पाना पानवली आहे. ती मला कुरवाळून आपला प्रेम पाना पाचते क्षणभरही दूर सारत नाही. ती निष्ठुर नाही, प्रेमळ आहे. माझे सर्व लाड ती पुरविते. तुको म्हणता, ती विठाई माऊली माझ्या तोंडात ब्रह्मरसाचा घास घालते. आम्ही उतराई भाव निरोपुनी पाही, तुम्ही पुरवावी आळी करावी ते लढीवाळी. आमोचा हा नेम तुम्ही उचित हा धर्म. तुका म्हणे देवा जाणो सांगितली सेवा. हे विठुराया आम्ही आपला भक्तिभाव तुझ्या चरणी अर्पण करून उतराई झालो आहोत. आता तुमचा हाच धर्म आहे की तुम्हीच आमचे लाडकोड पुरविले पाहिजे. हट्ट करणे आमचा नेम आहे, तो पुरविणे तुमचा उचित धर्म आहे. तुको म्हणता, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही तुमची सेवा करीत आहोत. केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघाशी पतन सारिकेची. विष नवनीता विष करी संगे, दुर्जनाचे त्यागे सर्वहित. देखिले ओढाळ निघलिया शेता, टाळावे निमित्या थ्यांक म्हणू. तुका म्हणे जोडे केल्या विन कर्म, देखता तो श्रम न मानिती. पाप करणारा आणि त्याला मदत करणारा दोघे यांती नरकात जातात. लोण्यामध्ये विष घातले तर लोणी ही विष बनते. तसे दुर्जनाच्या संगतीमध्ये सज्जनी दुर्जन होतात. ओढा जनावर पिकावर जात असेल तर त्याला बाजूला हाकलावे. तुको म्हणतात, एखादे कर्म करण्यामध्ये श्रम आहेत, पण त्याचा परिणाम जाणून ते कर्म करावे. विठ्ठल घेते विठ्ठल चित्ते, विठ्ठल विश्रांती भोग दया. विठ्ठलासने विठ्ठल शयने, विठ्ठल भोजने ग्रासोग्राशी. विठ्ठल जागृती स्वप्न सुस्मृती, आन दुजे नेनती विठ्ठले विन. भूषण अलंकार सुखाचे प्रकार, विठ्ठले निर्धार दया नरा. तुका म्हणे तेही विठ्ठलाचे झाले, संकल्प मुरले दुजेपणे. ज्याच्या गाण्यात विठ्ठल, चित्तामध्ये विठ्ठल, विसावा विठ्ठल, भोगही विठ्ठलाचा आहे, विठ्ठलच आहे. बसता झोपता भोजनाच्या प्रत्येक घासाला विठ्ठलाचे स्मरण आहे. झोपे स्वप्नात सुस्मृतीमध्ये विठ्ठल आहे. ते विठ्ठलाशिवाय तर काही जाणत नाही. ज्यांच्या मनाचा निश्चय विठ्ठल आहे त्यांचे अलंकार भूषण भोग सर्व काही विठ्ठल स्वरूपच आहे. तो कोप म्हणतात, असे भक्त विठ्ठल स्वरूपात मिळून गेले, त्यांच्यामधील द्वैत नाहीसे झाले. दास झालो हरिदासाचा,
बुद्धी काया मने वाचा ते प्रेमाचा सुकाळ टाळ मृदंग कल्लोळ नाशे दुष्टबुद्धी सकळ समाधी हरी कीर्तनी ऐकता हरी कथा भक्ती लागे त्या भक्ता देखोनी कीर्तनाचा रंग कैसा उभा पांडुरंग हे सुख ब्रह्मादिका नाही नाही म्हणे तुका मी काया वाचा मने हरिदासाचा दास झालो आहे. या हरिदासाच्या घरी टाळ मृदंगाचा नाद व प्रेमाचा कल्लोळ उसळलेला असतो. या ठिकाणी दुष्टबुद्धी नाहीशी होते व हरिकीर्तनी समाधी लागते. या ठिकाणी एखाद्या भक्ताने हरिकथा ऐकली तरी त्याच्या ठिकाणी भक्तीची गोडी निर्माण होते. या ठिकाणी चाललेल्या कीर्तनामध्ये प्रेमरंगाने भारावून जाऊन साक्षात पांडुरंग उभा राहतो. तुको म्हणतात पृथ्वी तलावरचे सुख ब्रह्मादिक देवांना देखील दुर्लभ आहे. गती अधोगती मनाची हे युक्ती मन लावी कांती साधू संगी जतन करा धावते स्वैर ओढाळते मान अपमान मनाचे लक्षण लाविली दान ध्यान तेची करे तुका मने मन उतरी भवशुंदू मन करे बंधू 84चा चांगली गती अधोगती प्राप्त करणे हे मनाचे खेळ आहेत. त्यासाठी या चंचल मनाला साधू संतांच्या संगतीमध्ये ठेवले पाहिजे. ते मन स्वैर ओढाळ आहे त्याला जपले पाहिजे. मान अपमान या मनाच्या खुडी आहेत. ज्याचे ध्यान जपावे त्याचीच गोडी त्याला लागते. तुको म्हणतात याच मनाच्या साह्याने भवसिंधू पार करता येतो आणि हेच मन 84 लक्ष योनीमध्ये जन्मास घालते. पंढरीस दुःख न मिळे ओखदा प्रेम सुख सदा सर्व काळ पुंडलिके हाट भरी येली पेट अवघे वैकुंठ नेले उदादी माशी तुटी नाही कोणा हानी घेऊन या धनी लाभ घेती पुरले देशाशी भरले शिगेशी अवघी पंचक्रोशी दुमदुमीत तुका म्हणे संता लाविले शेदनी बैसलीले राहोनी पंढरीस पंढरी क्षेत्री औषधालाही दुःख मिळत नाही. तेथे सदा सर्व काळ प्रेमाचा सुकळ असतो. भक्त पुंडलिकाने तेथे भक्तीची बाजारपेठ वसुली आहे. या बाजारपेठेत व्यापार करताना कोणालाही तोटा होत नाही, उलट ते लाभाचे धनी होतात. त्या संपूर्ण देशात पुरेल इतका माल या पेठेत शिगोशिग भरला आहे. साऱ्या पंचक्रोशीत या पेठेचे नाव दुमदुमत आहे. तुकाराम महाराज म्हणतात या प्रेम सुखाच्या लाभाने धनी होण्यासाठी संत मंडळी पंढरीत मुक्काम करून राहिली आहे. द्वारकेचे केने आले ते याची ठाई पुढे भक्तराया चोजवित गोविंद विसारे माप केले खरे न पाये मागारे अद्यापवरी वैष्णव मापारी नाही झाली सळे पुढे न कळेत पार त्याचा लाभ झाला त्याने धरिला तो विचार अहिंक्य परत्र साठविले तुका मने मज मिळाली मंजुरी विश्वास या घरी संताची द्वारकेचा माल या पंढरीच्या बाजारी आलाय असे भक्त पुंडलिक सांगत आहेत. अनेक भक्तांनी विसारा देऊन हा माल खरेदी केला. गर्दी झाली पण माल संपला म्हणून कोणी माघारी गेले नाही. विष्णू भक्त या मालाचे मापाडी झाले पण मोजताना तेही थकून गेले. या मालाचा पार लागत नाही. ज्यांनी हा माल घेतला त्यांनी त्याची साठवण येलोकी परलोकी केली. तुको म्हणतात मी या बाजारा संतांच्या विश्वासाने हा माल वाहून नेला म्हणून मला ब्रह्मज्ञानरूपी मंजुरी मिळाली. सरोवर येती तीर्थे नित्य काळ पेट ही निर्मळ चंद्रभागा साक्षभूत नवे सांगितली मात महिमा अत्यंभूत वर्णवेना पंचक्रोशी माझी रेगा नाही दोषा जळत्या पैसा घोरते निर्विषय पर नर चतुर्भुज नारी अवघ्या घरोघरी ब्रह्मनंदो तुका म्हणे जापे नाही पुण्यलेश जारे पंढरीस घेई कोटी. या पंढरी क्षेत्रीची चंद्रभागा अत्यंत पवित्र आहे म्हणून देवाधिक सुद्धा या ठिकाणी पवित्र होण्यासाठी येतात. ही भक्त सांगोवांगीची कथा नाही तर ती प्रत्यक्ष घडलेली अनुभूत कथा आहे. पंढरीच्या पंचक्रोशीतील सर्व पापे जळून जातात व येथे पापांना प्रवेश मिळत नाही. येथील स्त्री पुरुष निर्विषय विरक्त व चपळ आहेत. घरोघरी ब्रह्मानंद प्रगटला आहे. तुको म्हणता ज्याच्याजवळ थोडे देखील पुण्य नाही त्याने पंढरीला जाऊन पुण्य घ्यावे. विचार नाही नर खरा तो तैसा वाय ज्ञान पाठी भार लगड जैशी वादावाद करणे त्याशी तोची वरी गुखाडीची चाड सरे तोची बाहेरी सौभाग्य संपन्न हो का वृद्ध प्रतिष्ठ
चिकरोनी सांडी पाया लागली ते विष्ठा नाही येते कुळ फाशे ओढी तयाशी तुका म्हणे काय मुद्रा सोंग जाळीशी. जो आपल्या सोयीचा विचार करीत नाही तो मनुष्य म्हणजे साक्षात गाढवच होय. अनुभव नसताना जो शब्द ज्ञान सांगतो तो भारवाही बैलच आहे. ज्याला वादावादी करावीशी वाटते तो गुराची विष्ठा भक्षण करणार आहे. भाग्यवान वृद्ध प्रतिष्ठित मनुष्य देखील पायाला घाण लागली की झाडून टाकतो. तो म्हणतात जुगारात खोटेपणाने खेळतो तो अधम नीच जातीचा असतो. त्याने गळ्यात माळ मुद्रा घातली तरी त्याला संतत्व प्राप्त होत नाही. देहोशी तरी अनेकाते करीशी संदेह येविशी करणे न लगे. दृढ होशी तरी अनेकाते करीशी संदेह येविशी करणे न लगे. तुका म्हणे जे दर्पणे बिंबले ते तया बाणले निश्चयशी. तुकोबा मनुष्याला म्हणतात तू जर परमार्थ साधून ईश्वर स्वरूप होशील तर तू तुझ्या संगतीत येणाऱ्या इतरांनाही ईश्वर स्वरूप विलीन करशील याविषयी शंका नको. दुष्टबुद्धीने वागशील तर इतरांनाही तसे दुष्ट बनवशील यातही शंका नाही. तुको म्हणतात जे खरे रूप आहे त्याचेच प्रतिबिंब आरशात दिसते. कलियुग मागे सांगितले कली धर्म मागे सांगितले संती आचार सांडिती तिज लोक. तेची कळव जाता येतसे प्रचिती अधर्म टेकती धर्म नव्हे. तपव्रत करिता लागती सायस पाळिता पिंडास गोड वाटे. देव मनवुनी न येते देवळा संसार वेगळा तरी का नव्हे. तुका म्हणे मद धरिता गुमान ऐशे कोणी जन नरका जाती. या कलियुगामध्ये ब्राह्मण आपला आचार धर्म पाळणार नाही असे पूर्वी संतांनी सांगून ठेवले आहे. ते संत वचन आज प्रत्ययाला येत आहे. ब्राह्मण धर्माचरण करीत नाहीत त्या सगळीकडे अधर्माचे राज्य आहे. जप तप व्रत वैकल्य करताना त्यांना त्रास होतो पण शरीर लाडकोडात पाळताना गोड वाटते. आम्हीच ब्राह्मण देवता आहोत म्हणून मंदिरातील देवाला भजत नाहीत. मग ते संसारातून मोकळे का होत नसतील. तुकोबा म्हणतात मी जर त्यांना समजावून सांगितले नाही उपदेश केला नाही तर ते नरकात जातील. नमो विश्वरूप विष्णू माये बापा परामोपा पांडुरंगा. विनवितो रंक दास मी सेवक वचन ते एक ऐकावे. तुझी स्तुती वेद करिता भागला निवंत चिठेला नेती नेती. ऋषी मुनी बहु सिद्ध कवीजन वर्णिता तुझे गुण न सरती. तुका म्हणे येते काय वाणी माझी जे तुझी वाखानी कीर्ती देवा. हे पांडुरंगा तू विश्वाचा मायबाप आहेस. तुझे रूप अपार अनंत विश्व व्यापक आहे तेव्हा तुला नमन असो. मी तुझा गरीब दास आहे. तुला विनून सांगतो की तुझी स्तुती करताना श्रम झाले. नेती नेती मन शांत बसावे लागले. ऋषी मुनी सिद्ध कवी यांनी तुझी स्तुती सुमने गायली तरी तुझे वर्णन त्यांना करता आले नाही. तुकाराम महाराज म्हणतात येथे माझी वाणी तुझे वर्णन करण्यास काय पुरी पडणार. अंतरेचा भाव जाणून या गुज तैसे केले काज पांडुरंगे. गातले वचन न पडेची खाली तू मामा माऊली अनाथाची. मज याचकाची पुरविल्या आशा पंढरी निवासा माय बापा. नाशिली आशंका माझी आजीवाची उरली भेदाची होती काय. तुका म्हणे आता केले मी निर्भर गायीना पार गुण तुझे. माझ्या हृदयातील भावना जाणून पांडुरंगाने माझ्यावर कृपा केली आहे. आम्ही जे मागितले ते तू दिलेस. आमचे लाड पुरविलेस कारण तू आमच्यासारख्या अनाथाची माऊली आहेस. मी याचक आहे. तू माझी इच्छा पूर्ण केलीस. तू माझा पंढरी निवासात राहणारा मायबाप आहे. माझ्या मनातील सर्व शंका कुशंका दूर करून भेदभाव नष्ट केलास. तुको म्हणतात त्यामुळे मी निवांत झालो शांत झालो. आता तुझे अखंड गुणगान करीत राहील. उदार कृपाळू अनाथाचा नाथ ऐसाची मात शरणागत. सरोबार माता चालविशी त्याचा अनुसरले वाचा काया म्हणे. पाचारिता उभा राशी जवळी पडी पाहिजे ते काळी पुरवावे. चालताई पंत सांभाळीशी वाटे वारीशील काटे खडे हाते. तुका म्हणे चिंता नाही तुझ्या दासा तू त्यांचा कोवसा सरोभावे. हे विठ्ठला तू उदार कृपाळू आहेस. अनाथाचा नाथ आहेस. शरणागताची मात ऐकतोस. जे काया वाचा मनाने तुझे झाले त्याचा सरोभार शिरावर घेतोस. त्यांनी हाक मारता क्षणी त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या जवळ उभा राहिलास.
ते मार्गाने चालत असतात, त्यांच्या मार्गातील काटे खडे स्वतःच्या हाताने दूर करून त्यांचे रक्षण करतोस. तुकाराम महाराज म्हणतात की त्यामुळे तुझ्या भक्तांना कोणतीच चिंता नाही, कारण तू सर्वस्वी त्यांचा आहेस. काय कीर्ती करू लोक दंभ मान, दाखवे चरण तुझे मज आता ऐशे नको करू देवा, तुझा दास जावा वायाविन. होईल थोरपणे जाणीविषयी बार, दुराविन दूर तुझ्या ठाई. अंतरीचा भाव काय कळे लोका, एकमानी एक देखोवे देखवेली. एकमानी एक देखोवे की. तुका म्हणे तुझे पाया तोडती, त्या मज विपत्ती गोड देवा. मला मिळत असलेल्या कीर्तीमुळे मान सन्मान मिळतो, पण पण मनी अहंकारही निर्माण होतो. त्याचे काय करू? त्यापेक्षा मला तुझ्या चरणाशी जागा दे. मी त्यामुळे वाया जाईल, मला तू दूर लोटू नको. त्यामुळे माझ्यात मोठेपणाचा अहंकार निर्माण होईल आणि माझ्यापासून तुझे पाय दुरावतील. माझ्या मनातील भाव लोकांना कळत नाही. एकाने मोठेपणा दिला की दुसरा देतो. तुको म्हणतात त्यापेक्षा मला तुझी चरण निकटता जास्त महत्त्वाची वाटते. पण कितीही विपत्ती आली तरी चालेल. मानावया जग व्हावी द्रव्य माया नाही, हे माझी या जीव चाड. तुझ्या पायासाठी केली अरणूक, आता काही एक नको तुझे. करून या कृपा करे अंगीकार, न लावी उशीर आता देवा. नवे साच काय कळू आले मना, म्हणून वासना आवरिली. तुका म्हणे आता मनोरथ सिद्धी, माझे कृपा निधी पावावे. जगामध्ये मला मान मिळावा म्हणून माझ्याजवळ धन द्रव्य असले पाहिजे, पण मला त्याची पर्वा नाही. तुझ्या पायासाठी मी सर्वस्वाचा त्याग केला आहे. मला आता इतर काही नको. कृपा करून माझा स्वीकार कर, आता उशीर करू नको. एका विठ्ठलाशिवाय काही सत्य नाही हे कळून चुकले, त्यामुळे मी विषय वासना सोडून दिल्या. तुको म्हणतात आता माझ्या मनातील हेतू जाणून पूर्ण कर. आता सर्वभावे माझा निर्धार, न करी विचार अनेकाची. सर्वभावे नाम गायीन वडी, सर्व माझे जोडी पाय तुझे. लोटांगण तुझ्या घालीन अंगणी, पायीन भरोनी डोळे मुख. निर्लज्ज होऊन नाचेन रंगणी, येऊन दिमनी शंका नाही. अंकित अंकेला तुझा दास तुझा देवा, संकल्प हा जीवा तुका म्हणे. आता मी काया वाचा म्हणे सर्वस्वी तुझाच निर्धार केला. इतराचा विचार माझ्या मनामध्ये येत नाही. तुझे नाम आवडीने गाईन, तुझ्या चरणाशी माझे मन जळवेल. तुझे मुख डोळा भरून पायन आणि तुझ्या अंगणी लोटांगण घालीन. लोक लाज सोडून तुझ्या समोर नाचताना रंगून जाईन. मनामध्ये कोणतीही शंका येऊ देणार नाही. मी तुझा अंकित दास आहे असा संकल्प तुकोबाने मनाशी केलाय. जनी जनाजन ऐकतो हे मात, कैसा तो वृत्तांत न कळे अम्मा. जन्म जरा मरण कवन कोणी भोग, व्याधी नाना रोग सुख दुःखे. पाप पुण्ये शुद्धा चरणे, ही कोणा कारणे कवने केली. आम्हा मरण नाश तू तव अविनाश, कैसा हा विश्वास साच मानू. तुका म्हणे तुची आवडी गुढार, दाखवी साचार तेची मद. या विश्वामध्ये तो जनार्दन भरून राहिला अशी गोष्ट ऐकली, पण त्यातील रहस्य मला कळले नाही. जन्म वार्धक्य मरण रोग भोग हे कोण भोगत आहे? पाप पुण्य चांगले वाईट कोणी कोणासाठी निर्माण केले? आमच्या देहाला मरण येते, नाश होतो आणि तू मात्र अविनाशी आहेस, यावर विश्वास बसत नाही. तुकोबा विठ्ठलाला म्हणतात या ज्ञानाचे रहस्य तूच मला उलगडून दाखव आणि सत्यदर्शन घडव. यथार्थवाद सांडून उपचार, बोलती ते अघोर भोगतील. चोरा धरिता सांगे कुट्या ठोऱ्याचे नाव, दोघाचे पाय हात जाती. तुका म्हणे असे पुराणी निवाड, माझी हे बडबड नव्हे काही. लोकांनी शास्त्रधाराप्रमाणे ज्ञान देण्याचे सोडून डोंगी पाण्याने जो तत्वज्ञान सांगेल तो नरकास धनी होईल. चोराला पकडले की तो आपल्या पुढाऱ्याचे नाव सांगतो, त्यामुळे दोघे पकडले जातात. तुको म्हणतात ही पुराणातील गोष्ट आहे, माझ्या मनाची मी काही सांगत नाही.
धीर तो कारण साय होतो नारायण नेदी होशीन वा हो चिंता दासाशी सुखे करावे कीर्तनार्चे गावे हरीचे गुण वारी सुदर्शन आपणची कळी काढ जीववेची माता बाळ जड भारी होता तो नव्हे दाता प्रकृती या सारिका ते हे तो माझ्या अनुभवे अनुभवाले जीवे तुका म्हणे सत्य व्हावे हाच नये कारण प्रपंच सोडून परमार्थ करताना धीर धरला पाहिजे. मग तो नारायण आपल्या भक्ताची चिंता निवारण करून त्यांना सहाय्यभूत होतो. प्रसन्न मनाने कीर्तन करावे आनंदाने हरिगुण गावेत. मग श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र कळीकाळाचा नाश करते. लेकराच्या जीवासाठी माता स्वतःच्या जीवाचा त्याग करण्यास तयार होते. तसे तो परमेश्वर खूप मोठा दातृत्ववान आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे माझे अनुभवाचे बोल आहेत, हेच सत्य आहे, हेच सत्य आहे. 665 वर आज थांबत आहोत. रामकृष्ण हरी.